नमस्कार मित्रांनो, आपण जप्ती पारगाव या ठिकाणी आहोत. पारगाव जप्ती बीडमधलं. तर जी नदी आहे, मला वाटतं सिंदफाना आहे का नाही, सिंदफाना नदीला यंदा इतका पूर आला होता. शिरूर असेल किंवा तिकडं पाथर्डीला खूप पाऊस झाला आणि इकडं बी. तर हे जे शेत दिसतंय आपल्याला इथलं, मला वाटतं तुरीचं पीक होतं बहुतेक, काही झाड आहेत पण हे सगळं पीक गेलेलं आहे. ह्याच्याबद्दल इथले शेतकरी आपल्याला थोडीशी माहिती. कोणतं पीक होतं इथं? या ठिकाणी 3 एकर तूर होते. बघा, हा हा, पूर्ण असं पाण्याने खरडून गेली. बघा तर पहा, इथं डोक्यात के पाणी होतं. म्हणजे या शेतामध्ये डोके इतकं, आम्ही सध्या इथं उभा आहेत, डोके इतकं पाणी नाही. इथलं म्हणजे पूर्ण पीक खरडून गेलेले, नष्ट झालेले. आणि ह्या ठिकाणी असं किती दिवस पाणी होतं इथं? पाणी कमीत कमी 2 दिवस होतं. 2 दिवस होतं आणि इथलं पीक सगळं 100% गेलं. 100% वाया. ही शेतकऱ्यांना मदत मिळाली का बरं आता? काहीच नाही भेटलं. अजून काहीच नाही. तर पहा, शासनाने GR काढला, अमकं केलं, आपल्याला काही शासनाच्या विरोधात बोलायचं नाही, पण शासनाची 1 रुपयाची ही मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना या नाही. खरडून म्हणजे या शेतात 3 एकरमध्ये काय कुणाचं शेत आहे? हे रावणात पिकाची दीपाली. रामनाथ तिपाले यांचं शेत आहे बघा हे. या शेतकऱ्यांचं इथलं 3.5 एकरमध्ये पूर्णच्या पूर्ण पहा, असे म्हणजे पूर्ण पडीक जमीन झालेली आहे आणि शासनाने काही मदत केलेली नाही आहे. माणुसकी टीम आपण होईन तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी.